नमस्कार मित्रांनो, आज आमच्या रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओला भेट दिली लातूरचे प्रसिद्ध दातांचा दवाखाना म्हणून असलेले डॉक्टर सतीश बिराजदार साहेब. बिराजदार साहेब नमस्कार. आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या. बिराजदार साहेब, हे सगळं जे वातावरण काय वाटतं तुम्हाला, स्टुडिओ बघून काय वाटतं? मुंबईमध्ये अशा प्रकारचे स्टुडिओ आम्ही बघितले होते. तसा स्टुडिओ आज आपण लातूरमध्ये उभा केला आहे. तिथे सर्व सुविधा आहेत, चांगल्या प्रकारची दर्जेदार उपकरणं आहेत ज्याच्यातून तुम्हाला रेकॉर्डिंग आणि त्याचे फीचर्स चांगले हे करता येतात. हे बघून खरोखर आनंद वाटला. अत्याधुनिक अत्याधुनिक पॉडकास्ट स्टुडिओ. आणि या पॉडकास्ट स्टुडिओ मागची संकल्पना अशी की आपल्या घरात जर कोणी 60 वयाच्या पुढील असेल त्याला अवश्य इथं आणायचं. हे फॅमिली पॉडकास्ट, फॅमिलीसाठी, म्हणजे हे काही युट्यूब फेसबुक साठी नाही. बरोबर. म्हणजे पुढे तुमच्या 200 वर्षाच्या पिढ्यापर्यंत ते आपले आजोबा पंजोबा कसे होते, काय बोलत होते, त्यांचे विचार काय होते, हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावे म्हणून सुरू केलेला हा पॉडकास्ट. अगदी खरं आहे. खूप चांगली संकल्पना आहे की माझे पंजोबा कसे बोलत होते. आता हे पुढच्या डॉक्टर साहेब, माझ्या आजोबाचा फोटो नाही, माझ्या वडिलाचा साधा व्हिडिओ नाही, माझ्या वडिलाचा फोटो नाही, म्हणजे त्यामुळे मी जरा थोडासा म्हणलं आता आहे सगळं, तर लोकांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. खूप चांगली कल्पना आहे. आणि लोकांना वाटतं की हे खर्चिक, काही खर्चिक नाही. अगदी म्हणजे कवडी मोल नाममात्र पॉडकास्ट स्टुडिओचं जे काही 2-2.5 हजार रुपये रेंज, माझे तर काहीच नाही त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या आठवणी द्यायलो तुम्हाला. खूप छान, खूप छान. म्हणजे आपल्या घरात जर आई वडील आजोबा पंजोबा असतील त्यांना अवश्य इथं आणायचं. म्हणजे लाडक्या बहिणीने लाडक्या भावासाठी करायचं, लाडक्या बायकोने लाडक्या नवऱ्यासाठी करायचं, लाडक्या नवऱ्याने लाडक्या बायकोसाठी करायचं, लाडक्या सुनेने लाडक्या सासऱ्यासाठी करायचं. सगळ्या आपापल्या लाडक्या माणसाला आपल्या मोबाईल मध्ये आता कैद करायची वेळ आली. आपल्या कुटुंबाचा सचित्र इतिहास तुम्ही उभा करून पुढच्या पिढीपर्यंत नेत, म्हणजे पिढ्यान येत आहे. अतिशय फॅमिली कौतुकास्पद आहे. फॅमिली पॉडकास्ट संकल्पना ही महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण राबवतो. बरेच युट्यूबर आहेत आणि फॅमिली पण आम्ही व्हायरल नाही करत, हे तुमच्या कुटुंबाची मालमत्ता. पण ज्यावेळेस आम्हाला असे तुमच्यासारखे एखादे सामाजिक काम करणारे किंवा डॉक्टरी क्षेत्रात ज्यांना तुमच्या प्रबोधनाची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही ओपीडी पॉडकास्ट, ओके, म्हणजे बाहेर तुम्ही टीव्ही लावलेला असतो, त्या टीव्हीवर सिया अग्रवालचा मर्डर केस हे सगळं दाखवलं जातं. ते आधीच बिचारे रुग्ण परेशान असतात, पुन्हा त्यांच्या डोक्याला असून तो तिथे दवाखान्यात सुद्धा. म्हणून मी काय सुरू केली, तुमच्यासारख्या जे काही नामवंत डॉक्टर महाराष्ट्रातले आहेत, म्हणजे महाराष्ट्र पुण्या मुंबईपर्यंत आपलं काम चाललंय, की त्यांनी त्यांच्या ओपीडी मध्ये तू आपली मुलाखत लावून ठेवायची 1 तासाची. सांगायचं बाहेरच्या आपल्या काउंटरवाल्याला की ती मुलाखत चालू दे, कारण लोक बसतील ते ऐकतील. आता समजा उदाहरणार्थ सतीश बिराजदार दाताचे डॉक्टर आहेत, तुम्ही दातांबद्दल कशी निगा घ्यायची हे सगळं सांगायला पाहिजे. की दाताचे म्हणजे रोपण काय, हे सगळं रूट कॅनल काय, हे सगळं असं, म्हणजे हे असं प्रत्येक रुग्णाला वेगवेगळं सांगून तुमची एनर्जी जी काही वेस्ट होते ती तुम्ही एकदाच सांगितल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. बरोबर. म्हणजे तुमची एनर्जी लेवल पण आणि दुसरं एक असं आहे की ज्यावेळेस तुम्ही ते रुग्णाला इलाज करता त्या रुग्णाचा व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आणि ती क्लिप, ती लिंक त्याला म्हणायचं, त्यानं तुमच्याकडे तपासलं की ऑटोमॅटिकली ती लिंक त्यांना गेली, त्यांच्या व्हॉट्सअपवर गेली पाहिजे. त्याला सांगायचं घरी जा, 1 तासाचं माझं भाषण आहे, व्यवस्थित ऐक आणि दात कसे ठेवायचे, शंका निरसन. म्हणजे आता यापेक्षा मी जास्त बोलायची गरज आहे. या असावी एक ह्या डॉक्टर पॉडकास्ट बद्दल तुम्हाला कसं? खूप छान, खूप छान. आता डॉक्टर कानडेंचं आपण काम सुरू केलेलं आहे, म्हणजे असं लातूरातले 4-5 डॉक्टरची काम आपण चालू केलेले आहेत. मला औरंगाबादहून काल फोन आला आशा किरण क्लिनिकचा की आमचं एखादं करायचं आहे. म्हणजे हे असं काहीतरी जगाच्या वेगळं करण्यासाठी हे तुमच्या मित्रांना घातलेला घाट आहे. जगाच्या पेक्षा वेगळी कल्पना आहे. युट्यूबर अनेक आहेत जे की युट्यूबच्या माध्यमातून अनेक हे करतात, पण त्याला सर्चिंग, सबस्क्रिप्शन. आता मी तुमचा सबस्क्रायबर आहे. धन्यवाद. युट्यूब मध्ये धन्यवाद. तुमचे सगळे व्हिडिओ बघण्यात येतात आणि तुमचं चतुरस्त्र नाही, आमचा काही राजकीय वावर असतो आमच्याकडे, पण आम्ही हे मात्र हे जे प्रॉडक्ट आहे कम्प्लीट सामाजिक कामासाठी मी वापरतो. सामाजिक बाकी चॅनल आमचं राजकारण वगैरे चालू राहतं, पण हे जे
स्टुडिओ आहे. मला एक गोष्ट आठवली, हा, जसं तुम्ही म्हणालात ह्या पॉडकास्ट मधून तुम्ही ओपीडी मध्ये सर्वांना दाखवा. एक लेक्चर तुम्ही दाखवा. दिलं हा, की तुम्हाला काय काय लागते. बरोबर. आजकाल भाजीवाले फिरतात. होय. पूर्वी भाजीवाला स्वतःच ओरडायचा, घसा होय. कोरडा करून घ्यायचा. हो. आजकाल कुणी घसा कोरडा करताना दिसत नाही. नाही. तो एक रेकॉर्डेड कॅसेट लावतो, हा, भाजी, वांगे, टमाटे असं आता मी म्हणतो. दररोज खवा विकतो, मी केसर फुगे विकतो. म्हणजे लातूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आवाजाचा जादूगार, आवाजाचा बादशाह अशा उपाध्या त्यांना अनेक मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, राजकारण्यांनी, कलाकारांनी, सर्वांनी त्यांना दिलेले आहेत. आणि त्यांची एक वेगळी अशी शैली आहे. त्या शैलीतून ते राजकारणाबरोबर समाजकारणाचाही उहापोह करताना मी अनेकदा फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांना भेटलोय. त्यांचा मी सबस्क्रायबर पण आहे. यांनी एक नवीन संकल्पना चालू केलेली आहे, फॅमिली पॉडकास्ट. आणि काय डॉक्टर ओपीडी पॉडकास्ट. ओपीडी पॉडकास्ट, फॅमिली पॉडकास्टची कल्पना मला खूप आवडली. आज माझ्या नातू किंवा माझा पंतू, हो, पुन्हा पंतूचा मी पंतू. कसा, पुन्हा पंतूचा पंत. मी कसा आहे हा, हे माझा मुलगा किंवा माझा नातू त्या पंतूला सांगेल. हा, त्या सांगण्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष दिसेल. हा. तर ही वेगळी जगावेगळी कल्पना आहे. जगावेगळी कल्पना आहे. ओपीडी मध्ये त्यांनी जे ओपीडी पॉडकास्ट चालू केलंय, प्रबोधन. प्रबोधन आहे. त्याच्यामध्ये अनेक रुग्णांना एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते. होय. तीच गोष्ट एकदा जर तुम्ही चित्रीकरण करून स्वतः तुम्हीच सांगताय, तुमच्याच आवाजात रुग्णाने तपासले की त्याला व्हॉट्सअप आणि करून त्याला लिंक त्यांना ते लिंक पण लिंक व्हॉट्सअप करता येईल किंवा हा. अजून काय करता येईल, हा. त्यामार्फत त्यांचं एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन होऊ शकतं. अनेक शंका त्यांच्या निरसन होऊन जातील आणि त्यानंतरही जर काही शंका असतील तर ते येऊन विचारू आणि शकतात. विशेष म्हणजे आता संभाजीनगरच्या डॉक्टरांनी आज चौकशी केलेली आहे येस की आमचं करायचं आहे. येस येस हे आपल्या लातूर पॅटर्न आहे. कल्पनाच चांगली आहे. लातूर पॅटर्न, लातूर पॅटर्नचे जनक आहे. हा हा, वेगळा हे ह्या आपलं लातूर जर्नलिझम pattern. मधला आला. जे नवीन हा हा. लातूर पॅटर्न. हा, काहीतरी वेगळं जगात. येस, जगावेगळे असं माझं वैयक्तिक मत आहे. डॉक्टर साहेब, आता आपल्या नंतर व्यवस्थित एक आपला ओपीडी पॉडकास्ट आम्ही आपणास भेट देणार आहोत. Yes. तर आपल्याला पुन्हा आमच्यासाठी, प्रेक्षकांसाठी, माझ्यासाठी नाही, प्रेक्षकांसाठी आपले जे 51 लाख फॉलोअर्स आहेत Yes, yes. आणि 52,000 सबस्क्रायबर्स युट्यूबचे, Yes. इंस्टाग्रामवर जवळपास 15-20 हजार आहेत, या सगळ्यांसाठी तुम्ही दातांविषयी प्रबोधन करायचे आहे. Yes. त्याच्यात नो पॉलिटिक्स, नो राजकारण, नाही नो कुछ, इथं फक्त आरोग्य आरोग्य आरोग्य. येस, तरी अवश्य आम्हाला वेळ द्या. आपला वेळ घेऊन आम्ही आपल्याशी मुलाखत घेऊ. आमचा आपण आलात येस त्याबद्दल आम्ही आपले लाख लाख धन्यवाद. मनापासून तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो.